विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आज आपण फायनल अकाउंट वर जो प्रॉब्लेम आहे तो पाहणार आहोत. तर सर्वांनी पान नंबर 24 बघा. इलस्ट्रेशन नंबर 1. दया अँड क्षमा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 1:1 फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स and additional information prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. तर विद्यार्थी मित्र हो, दया आणि क्षमा पार्टनर्स आहेत आणि नफा तोटा विभागून घ्यायचं त्यांचं प्रमाण 1:1 आहे. 1:1 म्हणजे त्यांचा रेशो येतो 1/2 1/2, ज्याला आपण काय म्हणू शकतो, इक्वल. आपल्याला त्यांचं ट्रायल बॅलन्स दिलं आहे, त्याचबरोबर आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यावरनं आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट आणि लॉस अकाउंट तसंच बॅलन्स शीट 31 मार्च 2019 तयार करायचं आहे. तर आपण ट्रायल बॅलन्स पाहूया. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. ट्रायल बॅलन्स त्याचा आपल्याला डेबिट बॅलन्स दिलेला आहे, ते पाहूया. पहिला आहे स्टॉक 1/4/2018. विद्यार्थी मित्र हो, हा ट्रेडिंग अकाउंटचा जो स्टॉकचा बॅलन्स आहे हा ओपनिंग आहे, म्हणजे 1/4चा. तर हा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला आउटर कॉलमला दाखवणार. 1/4/2018 ला स्टॉक 65,000. त्यानंतर बिल्स रिसेबल ऍसेट आहे, आपण बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला इनर कॉलमला दाखवणार, कारण त्यावर ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर वेजेस अँड सॅलरीज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला आपण दाखवणार. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला आपण सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस दाखवणार आणि क्रेडिट साइडला आपण डायरेक्ट इन्कम जे आहे ते दाखवणार. त्यानंतर सनरी डेटर्स ऍसेट्स आहे, आपण बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला इनर कॉलमला दाखवणार, त्यावर ऍडजस्टमेंट आहे. बॅड डेट्स आपण हे प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला दाखवणार, इनर कॉलमला होल्ड आहेत. त्याच्यानंतर परचेसेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला इनर कॉलमला दाखवणार. मोटर कार ऍसेट आहे, आपण बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला आउटर कॉलमला दाखवणार. मशिनरी जी आहे ती बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला दाखवणार, इनर कॉलमला, त्यावर ऍडजस्टमेंट आहे. ऑडिट फीज जे आहे ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला दाखवणार, आउटर कॉलमला. सेल्स रिटर्न आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला इनर कॉलमला दाखवणार. त्यानंतर डिस्काउंट डेबिट बॅलन्स आहे डिस्काउंटचा, याचा अर्थ आपण डिस्काउंट दिलेला आहे तो खर्च आहे, म्हणून तो प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला आउटर कॉलमला दिसेल. त्यानंतर बॅलन्स आपल्याला डेबिट बॅलन्स दिलेला आहे बिल्डिंगचा. विद्यार्थी मित्र, आपल्याला माहिती आहे बिल्डिंग ऍसेट आहे, म्हणून आपण ऍसेट साइडला म्हणजेच बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला बिल्डिंग दाखवणार इनर कॉलमला, कारण त्यावर ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर कॅश ॲट बँक बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला आपण आउटर कॉलमला दाखवणार. 10% इन्व्हेस्टमेंट आपण 10% दराने गुंतवणूक केलेली आहे, आपली ऍसेट आहे, म्हणून ती बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला इनर कॉलमला आपण दाखवणार. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च दिलेला आहे 9 महिन्याचा. याचा अर्थ आपल्याला 12 महिन्याचा खर्च दाखवावा लागेल. आपण यालाच काय म्हणणार, हिडन ऍडजस्टमेंट. तर ऍडव्हर्टाइजमेंट आपण प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला इनर कॉलमला दाखवणार. खर्च आहे 4,500. आपल्याला तो 9 महिन्याचा दिलेला आहे, 3 महिन्याचा आपण शोधला तर तो येतो 1,500. त्यानंतर रॉयल्टीज म्हणजे आपण जे ग्रंथ प्रसिद्ध करत असतो, तर त्या ग्रंथाच्या हक्कासाठी लेखकाला जी रक्कम द्यावी लागते ती रॉयल्टीज आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला आउटर कॉलमला दाखवणार. आता विद्यार्थी मित्र हो, आपण ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साइड पाहूया. आपल्याला क्रेडिट बॅलन्सेस दिलेले आहेत. जनरल रिझर्व्ह जो आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आउटर कॉलमला दाखवणार 14,500. त्याच्यानंतर कॅपिटल दयाचं 1,60,000, क्षमाचं 1,20,000, जे आपण
बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इनरला दाखवणार कॅपिटल हेड खाली. त्यानंतर क्रेडिटर्स आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटर कॉलमला दाखवणार 98,000. आरडीडी हा क्रेडिट बॅलन्स आहे जो आपण प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिट बॅलन्स मधनं 1,800 काय करणार लेस करणार. त्यानंतर सेल्स विक्री झालेली आहे आपली जी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला इनर कॉलमला दिसेल. नंतर आउटस्टँडिंग वेजेस जे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिसतील 700. परचेसेस रिटर्न जे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लेस करणार आहोत 4,000. त्यानंतर डिस्काउंट हा आपल्याला मिळालेला आहे, हा आपला फायदा आहे, त्याच्यामुळे तो दिसेल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आउटर कॉलमला 1,800. तर आता विद्यार्थी मित्र हो आपण बॅलन्स जे आहेत ट्रायल बॅलन्स डेबिट आणि क्रेडिट ट्रान्सफर केलेले आहेत. त्यानंतर आपण आता ऍडजस्टमेंट पाहूया. ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला पहिली दिलेली आहे क्लोजिंग स्टॉक 40,000 जे आपण बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला पहिला इफेक्ट दाखवणार, दुसरा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्याच्यानंतर डिप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी ऍट 5% अँड 3% रिस्पेक्टिव्हली. आपल्याला बिल्डिंगवर 3%, तसं मशिनरीवर 3%, 5% आणि 3% अनुक्रमे आपल्याला डिप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. तर आपण जे आहे ते बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला तेवढं वजा करणार. बिल्डिंगचं डिप्रिसिएशन 5%, मशिनरीचं 3% आणि जे डिप्रिसिएशन येईल ते आपण खर्च असल्यामुळं प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार. त्यानंतर बिल्स रिसिबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड बिल ऑफ ₹3,000 जे बिल्स रिसिबल आहेत आपले ऍसेट त्यामध्ये 3,000 रुपये बिल जे आहे ते डिसऑनर झालेले आहे जे आपण ऍसेट साईडला तेवढे दाखवणार. त्याच्यानंतर संडे डेटर्सलाच दाखवणार, त्याच्यातून आपण ऍड करणार आणि ऍसेटला आपण काय करणार लेस करणार. त्याच्यानंतर गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. दयाने 1,000 रुपयाचा माल स्वतःच्या वापरासाठी घेतला परंतु त्याची नोंद झाली नाही, त्याला आपण काय म्हणतो ड्रॉइंग्स. तर हे प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण दाखवणार ड्रॉइंग्स हेड खाली 1,000 आणि लायबिलिटी साईडला तिच्या कॅपिटल अकाउंट मधनं तेवढे 1,000 काय करणार लेस करणार. त्यानंतर 5 नंबर राईट ऑफ 1,800 ॲज बॅड डेट्स अँड मेंटेन आरडीडी ॲट 5% ऑन संडे डेटर्स. 1,800 रुपये बॅड डेट्स म्हणून दाखवा आणि आरडीडी म्हणून संडे डेटर्सवर 5% तरतूद करा. जे आपण ऍसेट साईडला दाखवणार आहोत. संडे डेटर्स मध्ये आपल्याला 1,800 लेस करावे लागतील. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण तेवढे 1,800 दाखवणार ऍड करणार आणि जे आपल्याला 5% तरतूद करायची आहे संडे डेटर्सवर आरडीडी तर ती आपण संडे डेटर्स मधनं 5% वजा करणार आणि प्रॉफिट आणि लॉस अकाउंटला बॅड डेट्स हेड खाली तेवढे 6,985 दाखवणार. त्यानंतर 6 नंबर ऍडजस्टमेंट बघा. गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. 6,000 रुपये किमतीचा माल विकला आहे परंतु त्याची नोंद झालेली नाही. तर आपण ट्रेडिंग अकाउंटला मालाची विक्री झालेली आहे त्याच्यामुळे सेल्स मध्ये आपण ट्रेडिंग अकाउंटला सेल्स मध्ये 6,000 ऍड करणार आणि ऍसेट साईडला संडे डेटर्स मध्ये 6,000 काय करणार ऍड करणार. तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारे आपल्याला ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायच्या आहेत. आता आपण दया आणि क्षमा यांच्या पुस्तकामध्ये ट्रेडिंग अकाउंट ओपन करूया. ते पान नंबर 25 वर आहे. तर बघा ते इन द बुक्स ऑफ दया अँड क्षमा ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. आता डेबिट साईड पाहूया. डेबिट साईडला सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. क्रेडिटला डायरेक्ट इन्कम आहे. पहिला आहे ओपनिंग स्टॉक 65,000. त्याच्यानंतर टू परचेसेस 1,48,000. लेस परचेसेस रिटर्न 4,000. आउटर कॉलम 1,44,000. टू रॉयल्टीज 3,000. टू वेजेस अँड सॅलरीज 9,000. त्यानंतर क्रेडिट साईडला बाय सेल्स 2,85,500. ऍड अनरेकॉर्डेड सेल्स 6,000.
त्याची टोटल इनर कॉलमला 2,91,500, लेस सेल्स रिटर्न 2,000, आउटर कॉलमला 2,89,500. नंतर गुड्स टेकन ओव्हर बाय दया, त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणणार, ते आपण दाखवणार 1,000 आणि क्लोजिंग स्टॉक जो आहे तो 40,000. तर क्लोजिंग स्टॉक आपण ऍडजस्टमेंट प्रमाणे घेतलेले आहेत. अनरेकॉर्डेड सेल्स 6,000 ते पण आपण 6 नंबरच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे घेतले आहेत. आपण इथं बॅलन्सिंग फिगर शोधून काढली, म्हणजे क्रेडिट साईडची टोटल केली, ती डेबिट साईडच्या टोटल मधनं वजा केली, कारण क्रेडिट साईडची टोटल जादा आहे ती 1,09,500 ने जादा आहे. तर क्रेडिटची टोटल जास्त आली म्हणजे आपल्याला इथे ग्रॉस प्रॉफिट मिळालेला आहे. ही बॅलन्सिंग फिगर आहे, ती आपण टू ग्रॉस प्रॉफिट क्लोज डाऊन या हेड खाली दाखवली आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला तेवढीच आपण नंतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन या हेड खाली 1,09,500 आपण दाखवले. आता त्याच्यानंतर खाली जी आपल्याला जागा दिली आहे ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसाठी, ते पाहूया कोणकोणते आयटम्स आहेत. टू ऍडव्हर्टाइजमेंट 1,500, ऍड आउटस्टँडिंग फॉर 3 months, आपल्याला 4,500 9 महिन्याचे दिले आहेत. 3 महिन्याचे 1,500 जे आउटस्टँडिंग आहेत ते आपल्याला 4,500 मध्ये मिळावे लागतील. मग आउटर कॉलमला येतात 6,000. त्याच्यानंतर टू ऑडिट फीज 1,200. टू डिप्रिसिएशन, बिल्डिंगचं डिप्रिसिएशन येतं 3,750, मशिनरीचं 3,444. ही 2 नंबरच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे आपण दाखवले आहे. नंतर टू बॅड डेट्स, ओल्ड बॅड डेट्स आपल्याला दिलेले आहेत 1,000. त्याच्यात आपण न्यू बॅड डेट्स ऍड केले 5 नंबरच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे 1,800. तसंच आरडीडी आपण 5% ऍड केले 5 नंबरच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे 6,985. आउटर कॉलमला त्याची टोटल आपण इनर कॉलमला टोटल दाखवली 9,785 आणि त्याच्यातनं आपण ओल्ड लेस आपण ओल्ड आरडीडी दाखवले आहेत, जे क्रेडिटला दाखवले होते ट्रायल बॅलन्सच्या, ते आपण वजा केले 1,800. 7,985 टोटल आली. नंतर डिस्काउंट 2,300. त्यानंतर आपण क्रेडिट साईड पाहूया. टू ग्रॉस प्रॉफिट आपण घेतलेला आहे 1,09,500. नंतर इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट 2,000 आणि बाय डिस्काउंट 1,800. इंटरेस्ट अक्रूड जो आहे तो आपण जी इन्व्हेस्टमेंट आहे आपण केलेली 10%, तर 20,000च्या 10% 2,000 येतात. तेवढे इंटरेस्ट आपल्याला येणं आहे, आपलं उत्पन्न आहे, म्हणून आपण ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवलेलं आहे. त्यानंतर आपण क्रेडिटची टोटल केली, डेबिटची टोटल केली. तर क्रेडिटची टोटल जी आहे ती 88,621 ने कमी आहे, म्हणजे क्रेडिट साईड जादा आहे, डेबिट साईड कमी आहे. जेवढ्याने कमी आहे तेवढा आपण प्रॉफिट दाखवला, तो नेट प्रॉफिट हेड खाली दाखवला. दोघांनाही म्हणजे दया आणि क्षमा दोघींनाही तो आपण वाटून दिला सारखा, तो आला 44,311. म्हणून आपण दाखवलेला आहे ते टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट, दयाचं आणि क्षमाचं. त्याच्यानंतर हा नेट प्रॉफिट आपण त्यांच्या कॅपिटल अकाउंटला बॅलन्स शीटला दाखवणार. आता पान नंबर 26 बघा, आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. अगोदर आपण लायबिलिटी साईड बघूया. कॅपिटल दयाचं 1,60,000. नेट प्रॉफिट जो आपण घेतला आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरनं तो 44,311. त्यातनं आपल्याला 1,000 दयाने जे माल घेतला होता गुड्स तेवढा वजा करायचा. तो वजा केल्यानंतर आउटर कॉलमला आपण टोटल दाखवणार ती 2,03,311. त्याच्यानंतर कृष्णाचं कॅपिटल 1,20,000. प्रॉफिट आपण ऍड करणार 44,310 आणि आउटर कॉलमला येतात टोटल 1,64,310. जनरल रिझर्व्ह 14,500. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऍडव्हर्टाइजमेंटचे 1,500 3 महिन्याचे. क्रेडिटर्स 98,000. आउटस्टँडिंग वेजेस 700. त्यानंतर ऍसेट्स पाहूया. बिल्डिंगला बॅलन्स आहे 75,000चा, त्याच्यातनं आपण डिप्रिसिएशन वजा केलं 5%, 3,750. आउटर कॉलमला टोटल आली 71,250. मशिनरी 1,14,800. डिप्रिसिएशन आपण वजा केलं 3%,
3,444. आउटर कॉलमला आपण टोटल दाखवली 1,11,356. नंतर बिल्स रिसिवेबल इनर कॉलमला 28,000. जे बिल्स डिसऑनर झाले 3,000 चे ते लेस केले. 25,000 आपण आउटर कॉलमला टोटल दाखवली. मोटर कारची 68,000. कॅश बँकेतली 12,000. क्लोजिंग स्टॉक 40,000. सन्ड्री डेटर्स 1,32,000. त्याच्यानंतर बिल डिसऑनर ज्या झालेले ते वजा केले आपण 3,000. आउटर कॉलमला टोटल आली 1,35,500. त्याच्यात आपण अनरेकॉर्डेड सेल्स ऍड केले 6,000. टोटल आली 1,41,500. नंतर बॅड डेट्स वजा केले ऍडजस्टमेंट 5 प्रमाणे 1,00,000. त्याची वजा केल्यानंतर 1,00,000 आउटरला कॉलम इनर कॉलमला टोटल आली 1,39,700. नंतर परत आपण 5% RDD 5 नंबरच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे काढले. ते येतात 6,985. ते वजा केल्यानंतर आउटर कॉलमला टोटल आली 1,32,750. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे ऍसेट आहे 20,000. त्याच्यावर 10% आपण इंटरेस्ट शोधलं. त्याला हिडन ऍडजस्टमेंट म्हणतात, लपलेली किंवा छुपी ऍडजस्टमेंट. 20,000वर 10% 2,000 ते त्याच्यात ऍड करून बाहेर आपण दाखवले 22,000. तर विद्यार्थी मित्र आपण टोटल दोन्ही साईडची जर केली तर ती सेम येते 4,82,321. तर हे सगळे एक्झाम्पल लिहून घ्या, वर्किंग नोट्स सगळ्या लिहून घ्या आणि आपण आपल्या क्लासवर्कच्या वहीमध्ये 2 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. आपण 3 नंबरचं एक्झाम्पल नंतरच्या लेक्चरला पाहू. थँक्यू.